विषय बघा, आपण आपल्या गाडीचं एक लोन होता. हा हा ते आपण पूर्ण पैसे क्लिअर भरला, पण त्याला क्लोजच करण्यात गेले. अच्छा अच्छा, म्हणजे जे गाडीवरचं लोन होतं ते तुम्ही पूर्ण भरलंय पण ते बंद करत नाही का? बंद करत नाही. गाडी झाल्या ऍक्सिडेंट. गाडीचं ऍक्सिडेंट झालाय? टोटल लॉस झाल्या गाडी ऍक्सिडेंट, आणि क्लेम साठी आपल्याला त्याची एनओसी लागते. बरं बरं, एनओसी लागते का? तर ते लोनच क्लोज करण्यात गेले, एनओसीच पाठवण्यात गेले. अच्छा अच्छा, कुठून बोलतोय दादा आपण? मी चंद्रपूर. चंद्रपूर का? बरं बरं. चंद्रपूर. आणि कुठली गाडी होती? गाडी आपली स्वतःचीच होती. नाही ना, 4 व्हीलर की 2 व्हीलर? 12 चक्का. काय काय? 12 चक्का ट्रक. ट्रक होती का? अच्छा अच्छा, मग कोण आहे ते शोरूम वाले क्लोज करत नाही का लोन? फायनान्स वाले. फायनान्स वाले का? बरं बरं, मग लोन तुम्ही बरोबर पेड केले हप्ते बरोबर टाइम टू टाइम, मग बंद करायला पाहिजे ना? हा, बंद करायला पाहिजे. पूर्ण पैसे भरल्यावर बी बंद करण्यात गेले. बरं बरं. हप्ते कसे भरलेले तुम्ही, म्हणजे एजंट कर भरलेले का डायरेक्ट ऑनलाईन भरलेले, बँकेतून कट झाले? ऑनलाईन भरले तुम्ही पूर्ण. ऑनलाईन का? हम्म. हा हा हा. बरोबर. तुम्ही चौकशी केली का त्यांच्यासोबत, म्हणजे बोलून काय बोलतात ते असं? बोललोय मी, हो करतो, आज करतो, उद्या करतो, परवा करतो. ती 2-3 महिने झाले तसंच करत आहे ते. बरं बरं, 2-3 महिने झाले का? हो. बरं बरं, ठीक आहे, बोलतोय मी त्यांच्यासोबत. मला 1 मिनिट तुमचं नाव सांगा. रामेश्वर बालाजी माळगे. रामेश्वर बालाजी माळगे. बालाजी माळगे. माळगे. हम्म. माळगे. आणि त्या मॅनेजरचं नाव? संकेत. संकेत का? बरं बरं. कुठलं हे फायनान्स होते? हे पहिलं ते मॅग्मा फायनान्स म्हणून होतं, त्याच्यानंतर नाव चेंज झालं, पुनावाला फायनान्स म्हणून पुनावाला मध्ये कन्वर्ट झालं ते. कुठं? पुनावा? पुनावाला. पुनावाला का? हम्म. पुनावाला फायनान्स का? बरं ठीक आहे, काय हरकत नाही, सांगा नंबर. नव्याण्णव 99 67 67 18 18 72 62. 72 62. चालेल, काय हरकत नाही, बोलतो मी त्यांच्यासोबत. हा, हो, ते फक्त उडवडीची उत्तर द्यायला, समोर बोलतो मी 2 महिने झालं. चालेल चालेल, काय हरकत नाही, हे आमचं रोजचेच काम असतं दादा, तुम्हाला तर माहिती आहे. हा, माहित आहे, मी रेग्युलर बघतो व्हिडिओ सचिन भाऊचे. हम्म मग त्याचा ते 70-200 वाला जे नंबर आहे, ते नंबर बद्दल सांगायला. चालेल चालेल, काय हरकत नाही, करतो. हा, ठीक आहे. हॅलो. हॅलो. हा, संकेत का, पुनावाला फायनान्स? हा, नमस्कार. विशाल गुजर बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र. हा, बोला ना साहेब. ते रमेश बालाजी मालगे यांना ओळखताय? रमेश बालाजी मलगे, रामेश्वर का? रामेश्वर बालाजी मलगे. हा, तेच त्यांचा काय विषय दादा? हो साहेब, त्यांचा आहे ना, मी क्लोजिंग साठी जो मेल आहे, ठीक आहे, तो फॉरवर्ड केला. पहिल्यांदा काय केलं, पेमेंट त्यांचं रिसिव्ह झालं, त्यानंतर मी सर्व इथे क्लोजिंगची प्रोसिजर केली. त्यानंतर अंशु शॉ म्हणून मॅडम आहेत, ज्या क्लोजिंग करतात, ठीक आहे. बरं. तर मी त्यांना मेल केलाय. मेलची मी तुम्हाला तारीख पण सांगतो. 1 मिनिट. मला काय बोलायचंय सर. हॅलो. बोला ना साहेब. तर त्यांनी पूर्ण हप्ते टाइम टू टाइम पेड केलेत, बरोबर? हो, बरोबर. हा, मग ते तुम्ही लोन त्यांचं क्लोज करून टाका ना, त्याला एनओसी वगैरे लागते. हा, अहो सर, कसं माहिती आहे का, लोन क्लोज करणं हे माझ्या ह्याच्यामध्ये नाही. मी रिक्वेस्ट पाठवली पुढे क्लोजिंगची, आणि मॅडमशी माझा कॉन्टॅक्ट चालू आहे तिकडे, की ह्यांचं प्रॉब्लेम आहे ना, लवकरात लवकर एनओसी रिलीज पाहिजे, तर यांचं लोन क्लोज करून द्या, ठीक आहे. आणि ऑलरेडी माझे जे मॅनेजर आहेत त्यांना पण मी इन्व्हॉल्व करून ही केस आहे ना क्लोज करण्यासाठी पाठवले. आता काल त्यांना पुन्हा एकदा फीडबॅक टाकलाय मेलवरती, ठीक आहे. तर आज मे बी त्यांचा रिवर्ट येईल त्याच्यावरती, रामेश्वर मलगे केसचा, ठीक आहे. बरोबर. मी आता काय करतो, मॅडमशी बोलतो तिकडे, आणि अर्जंटली आत्ताच्या आता त्यांना क्लोज करायला लावतो. बरं, मी काय बोलतो सर, आहे. ऐकून घ्या ना, हे विषय 2 महिन्यापासून चालू आहे ना?
हा ते तेव्हा कसं होतं की तेव्हा ऍक्च्युली पेमेंट झालं होतं बट एनओसीचा टाइम पिरियड कम्प्लीट नव्हता. 45 डेजचा टाइम पिरियड असतो ना, आणि त्यांनी पेमेंट कधी केलं होतं 30 जानेवारीला केलं होतं. बर ठीक आहे. तर फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे ते कधीपासून सुरुवात केली त्यांनी विचारायला, 15 फेब्रुवारीपासून ते मागे लागले की एनओसी पाहिजे मला लवकरात लवकर. पण ते कसं एक टाइम पिरियड असतो ना तो एनओसीचा, तो काय कम्प्लीट झाला नव्हता आणि आता झालाय कम्प्लीट. हा, बट ते इकडून त्यांनी मॅडमनी तिकडून ते क्लोज केलेलं नाहीये. तर मी ते मॅडमशी आता बोलून घेतो पुन्हा, आणि कालच त्यांना परत फीडबॅक टाकलाय की प्लीज काइंडली क्लोज द केस बिकॉज कस्टमर डेली बेस कॉन्टॅक्ट प्लीज शेअर द स्टेटस, असं त्यांना काल मेल टाकलाय. बर बर. कारण तर का त्यात सर मला आज ऐकून घ्या ना, देतील रिवॉर्ड maybe. हां. ते लवकरात लवकर क्लोज करून घ्या. कारण का त्यांनी हप्ते भरले ती गोष्ट बरोबर अलग आहे, बरोबर, आणि त्याला बरोबर. एनओसी पाहिजे ती गोष्ट दुसरी आहे. म्हणजे जोपर्यंत हे लोन क्लोज होत नाही तोपर्यंत त्यांना पुढे अडचणी येतच राहतील ना. अडचणी येतात, बरोबर आहे, मी समजतोय. हां. तेच कधीपर्यंत होऊन जाईल हे? मी आता एक काम करतो, मी आजच्या आजच ते माझ्या लक्षामध्ये आहे, मी आजच्या आजच ते करून घेणार आहे. चालेल चालेल, करून घ्या. कारण का त्यांना पण पुढे अडचणी येतात, म्हणून त्यांना एनओसी वगैरे पण लागते. हो हो बरोबर. चालेल, सहकार्य करा त्याला. हा, चालेल चालेल. चालेल. हॅलो हॅलो. हॅलो. हा दादा, बोललो त्यांच्यासोबत मी. हा हा हा, त्यांना समजून सांगितले तर ते बोलतात हे जे मॅनेजर आहेत आणि जे क्लोजिंग करतात ना लोन वगैरे, हम्म. तर त्या दुसऱ्या मॅडम आहेत, त्यांना मी चांगल्या पद्धतीत बोललोय आमच्या भाषेमध्ये, तर ते बोलतात आजच्या आज क्लोज करून देतोय आणि तुम्हाला पण तसे ते अपडेट देतील. तुम्ही खूप दिवसापासून बोलतो हे करताय क्लोजिंग साठी. 2 महिन्याच्या वर झालं त्याला मी सतत फोन करतोय, आज करतो उद्या करतो परवा करतो, मध्ये सुट्टी आली ती आली, त्या गाडी जे म्हणजे आहे टोटल ऍक्सिडेंट होऊन टोटल जळून टोटल लाच झाली. ऍक्सिडेंट कसं काय झालं? म्हणजे ते गाडी लागून ऍक्सिडेंट झाली गाडी, अच्छा अच्छा अच्छा. आणि त्याच्या इन्शुरन्स क्लेम साठी आपल्याला त्याची एनओसी लागायला. अच्छा अच्छा, इन्शुरन्सचं का? हा, चालेल तर चालेल. इन्शुरन्स क्लेम होऊन सर्व रेडी आहे, ह्याच्या एनओसी साठी आपलं पूर्ण क्लेम स्थगित होऊन आहे. चालेल चालेल, काय अडचण नाही दादा, ते आजच्या आज तुम्हाला करून देतील. हा, त्याला फोन लावला तर आज करतो उद्या करतो नाही असं नाही, करण्यामध्ये 2 महिने घातले. कसं आहे दादा, तुमच्या बोलण्यात आणि आमच्या बोलण्यात कसा फरक असतोय. म्हणून ते सचिन भाऊ पण तिथेच भेटला का? हा, त्याच्यावरच नंबर होता ना हे बी. हा, तेच ते कसं भाऊ जे काम करतायत आज, भाऊंनी आज जे काय मला शिकवलंय तेच मी पण तेच आज काम करतो, जे सचिन भाऊ करतात ना. हा, ते माझे गुरु आहेत ते सचिन भाऊ. तर हे काय म्हणले आता? करतात ते, आजच्या आज होऊन जाईल तुमचं काम. हा, मग 2 महिने झाले तुम्ही हेल्पटा मारताय, मग फोन करायचा ना आम्हाला. आता करल बा म्हणून वाट बघितली. हा, ते म्हणजे उडावडीचे तू, तर मी समोर बोलतो बोलणं चालू आहे करण्यामध्ये 2 महिने घातले. ते कसं दादा, एखादा माणूस ना किती पाया पडला गयावया केली तरी त्यांची जाणीव नसते, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा कॉल गेला तेव्हा त्यांना समजते. आता आपण त्याला काही जोरात बोललो नाही ना, वाईट बोललो नाही, सर म्हणून 2 महिने घातले. ऐकायला त्याची मानसिकताच नाही. ते होच म्हणत आहे, एक दिवस फोन उचलतंय, परत 2 दिवस उचलत नाही, परत एकदा उचलतंय. चालेल करतो चालेल, आज काय हरकत बोलतो. नाही, तुमचं काम होऊन जाईल. हा, संध्याकाळपर्यंत बघा अपडेट देईल तो तुम्हाला. हा, नाही दिला तर कॉल करतो मी. कॉल करा लगेच. ठीक आहे. हो. ओके.